तर नमस्कार मित्रांनो, परत एकदा मी माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करतोय। तर मंडळी, मग आज जाऊचा होता लालबाग का, कारण माझं नवीन पकवास बनवून टाकलेलं होतं, तो म्हटलं घेऊन येऊया। तर असोच खाली चलत चलत पुलावरती इलंय, म्हटलं आता पावसाचं पण सीझन हा, थोडंसं व्ह्यू बघूया। का बघित म्हणून होतंय तेवढ्यात हे आपले ढेंगावर करून झोपलेले होते। यांचा झाला असा की रात्रीचे रवतात भोकत आणि दिवसाची येतात हय ढेंगावर करूक। त्यांका काय कामा नाही, ते रवतात आपले फिरत आणि माका हय एक संडे झोपोसाठी मिळता, तो पण सरळ जायत नाही। असा खै ना खै जावचा लागता। थैना खाली इल्यानी बसची वाट बघिवतय, बस काय येत नव्हती। थंय ऊन पण लागा होता, म्हणून मी आपलं आतमध्ये येऊन आपलं शायनिंग मारी होतंय। माझी शायनिंग मारून झाली आणि तेवढ्यात बस मग काय बसमध्ये चढलंय। बसमध्ये चढून बघते तसं गर्दी तर जास्त नव्हती, बसोक पण भेटला होता। आणि आज संडे असल्यामुळे पण हे म्हावऱ्यावाले आपला दुकान टाकून मासे इकूक बसले होते आणि संडे असल्यामुळे त्यांचं पण चांगलंच धंदो होता आणि आपलं बाजार भरलं होतं, म्हणून मी आपलं व्हिडिओ करत होतं। तर ह्या बाग्या वाटला की माझंच व्हिडिओ घेता, तर आपला बापसाक सांगूक लागला, म्हणून मी पण आपलं मोबाईल ठेवून दिलंय, नाहीतर त्याचं बापूस दांडोपाटना घेऊन इलो असतो। असो, नंतर डायरेक्ट मग स्टेशन का पोचलंय। स्टेशन का पोचलंय आणि सीडीएन चालत जाण्यापेक्षा म्हटलं हेनीच जाऊया। मग आरामात आपलं जायत होतंय। मग वरती येऊन बघते तर आज मेगा ब्लॉक होतो, ट्रेन पण कमी होते आणि ह्यांचं आपलं हय काम चालू होता, त्यांच्यामुळे तर जामच लेट होते। ट्रेन लेट असल्यामुळे हळूहळू गर्दी पण वाढत चालली होती। मग एकदाची आपली ट्रेन इली आणि त्याच्यात घुसलंय। ट्रेनमध्ये जाऊन बघते तर मरणाची गर्दी झालेली होती, उभा राहूक पण जागा नव्हती। मग जसा जसं दादर स्टेशन इलं आणि गर्दी कमी झाली आणि माका पण बसवू भेटला। मी आपलं बसवून होतंय, पण माझ्या बाजूचं आपलं चांगलंच एक झोप त्यांनी काय उठोचा नाव घेतला ना। तसंच मग ट्रेनमधनं आपलं उतरलंय आणि आपल्या वाटेक चलोक लागलंय। बाहेर जाऊन बघते तर मरणाचा ऊन लागत होता। मग कसं तरी त्या उन्हासून चलत जात होतं। मग चालता चालता कसं बसू त्या दुकानापर्यंत एकदाच पोचलंय। थै जाऊन बघते तर त्यांच्याकडे पण गर्दी झालेली होती। मग ह्यो आपलो त्या पकवाजाक शाई लावून तो आपलो घाशीत होतो। मग तो माझ्या ओळखीचो असल्यामुळे त्याका पण आपली त्याची एक झलक दाखवूक सांगलंय। त्याची झलक म्हणजे काय की शाईवरती दगड घासता घासता तो फिरवणार, म्हणून त्याका सांगलंय की माका पण दाखव कसं फिरवतात तो। मग तो म्हणूक लागलो की तुका ह्या जमणार नाही। मग त्याका सांगलंय तूच रव ह्या करीत, मी आपलं पकवाज घेतयनी जातोय। तर मंडळीनो, तुमका ह्या पकवाजचा आवाज पण दाखवूच राहून गेलो, त्याका पण या कारण असा। तर या पकवाजचा आवाज मी तुमका शेवट का वाजून दाखवणार आहे, त्यामुळे ह्यो व्हिडिओ तुम्ही लास्टपर्यंत बघित राहा। थैसून मग डायरेक्ट मी भांडूप का इलंय, माका तर घरी जाऊचा होता, पण हे शिडिये बघून माका तर कंटाळच इलो, कारण पाठीक पकवाज लावून वरती चढत राहूचा। त्या शिडियेवरून चढत चढत कसो बसो एकदाच घरी इलं। घरी इल्यावरती ही आपली झोपेतून नुकतीच उठलेली होती। मी आपलो घरी पकवाज ठेवला आणि लगेच पप्पा त्या पकवाजाक बघूक लागलो। नंतर मी पण आपलो त्या पकवाजाचं साऊंड बघूक लागलंय। माका तर पकवाज आवडलो, पण तुम्ही पण सांगा की कसं वाजता तो। माका तर पकवाज जाम आवडलो, तुमका पण आवडलो असात तर नक्की कमेंटमध्ये सांगा। चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओत।